दररोज ॲग्रिकल्चर संबंधित तसेच जीएस संबंधित शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. जीएस संबंधित शॉर्ट व्हिडिओ सकाळी 10 वाजता. त्यामध्ये प्रामुख्याने एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते आपण घेत असतो. कशा पद्धतीने प्रश्न सोडवावा वगैरे बाकीचं एक्सप्लेनेशन सुद्धा तिथे आपण देत असतो. याशिवाय ॲग्रिकल्चर संबंधित प्रश्न आपण दररोज संध्याकाळी 4 वाजता अपलोड करत असतो. आणि आपली फ्री टेस्ट सिरीज सुद्धा आहे. आपल्या स्पर्धा विश्व या ॲपमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. तिथे तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा मिळेल. व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन प्रश्नासोबत कव्हर करण्याचा प्रयत्न तिथे केला गेला आहे. तर ती टेस्ट तुम्ही सोडू शकता आपल्या ॲपमध्ये. शिवाय अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम आहे ते तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. चला तर मग आजचा आपला प्रश्न आहे ॲग्रिकल्चर संबंधित तो प्रश्न कव्हर करू. फ्री टेस्ट सिरीज मधलाच हा एक प्रश्न आहे. अंडर द पीएम किसान स्कीम एलिजिबल फार्मर रिसीव्ह फायनान्शियल असिस्टंट ऑफ हाऊ मच अॅन्युअली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी किती आर्थिक मदत मिळते? यामध्ये ऑप्शन आहे 2000, 4000, 6000, 8000 आणि 10000. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती असेल, 6000 रुपये. तर चला अधिकची माहिती पाहू. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला एकूण 6000 रुपये आर्थिक मदत मिळते. 6000 रुपये 3 हप्त्यांमध्ये 2000, 2000, 2000 असे जमा होतात. प्रामुख्याने डीबीटी अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे. त्यानुसार डायरेक्ट खात्यामध्ये बँक खात्यामध्ये ते वर्ग केले जातात. योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2019 रोजी गोरखपूरमध्ये सुरू केली. जी 1 डिसेंबर 2018 पासूनच ते लागू झाली. योजनेचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी खर्च आणि जीवनमान सुधारण्यासाठी मदत करणे हा आहे. अशाच प्रकारे डेली आपण शॉर्ट अपलोड करत असतो आणि प्रश्नाबद्दल अधिकची माहिती घेत असतो. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. आपली पूर्ण सिरीजच आहे. धन्यवाद.